रंग तुझा लागला भाग 13. एक्स्ट्रीमी लेवल ऑफ लव्ह. आज आदित्य सलोनीचा स्वित्झर्लंडमधला शेवटचा दिवस असल्याने ते दोघेही घरच्यांसाठी शॉपिंग करायला मॉलमध्ये जातात. सलोनी दिव्या आदित्यची आई तिची आई मधू ह्यांच्यासाठी गिफ्ट्स घेते, तर आदित्य त्याच्या आणि सलोनीच्या बाबांसाठी गिफ्ट्स घेतो. शॉपिंग करत असताना सलोनीला एक छान शर्ट दिसतो. ती तो शर्ट आदित्यसाठी पॅक करते. आदित्य सुद्धा सलोनीसाठी एक ड्रेस पॅक करून घेतो. आदित्य सलोनी शॉपिंग करून जायला निघतात. इतक्यात कुणीतरी आदित्यला मागून हाक देतो. तो मुलगा म्हणतो, हे आदित्य. आदित्य मागे वळून पाहतो तर त्याच्या कॉलेजचा जुना फ्रेंड्स कुणाल असतो. आदित्य आणि कुणाल 6 वर्षांपूर्वी एकत्रच कॉलेजला होते आणि त्यांची मैत्रीही खूप घट्ट होती. पण जॉबसाठी कुणालला सिडनीला जावं लागलं होतं. तिथेच तो आपल्या फॅमिलीसोबत सेटल सुद्धा झाला होता आणि आज हे दोघे तब्बल 6 वर्षांनी एकमेकांना भेटत होते. आदित्य कुणालला मिठी मारतो. हे कुणाल, आफ्टर लॉंग टाइम. हाऊस यू मॅन? कुणाल म्हणतो, आय एम गुड. तू कसा आहेस? आदित्य म्हणतो, मी पण मजेत. तू इथं काय करतोयस? तू तर सिडनीला असतोस ना? कुणाल म्हणतो, हो रे, तिथेच असतो मी, पण आता न्यू इयरची सुट्टी घेऊन इथे गार्गी सोबत फिरायला आलो. आदित्य म्हणतो, दॅट्स ग्रेट. मग गार्गी कुठे आहे? कुणाल गार्गीला आपल्या बायकोला इकडे तिकडे पाहू लागतो आणि तिला हाक देऊन बोलावून घेतो. ती सुद्धा आदित्यला पाहून खुश होते आणि त्याला मिठी मारते. गार्गी म्हणते, हे आदित्य, व्हॉट ये प्लेसंट सरप्राईज डिअर. कसा आहेस तू? किती वर्षांनी भेटतोय ना आपण, पण अजूनही तसाच आहेस, एकदम हँडसम. आपल्या कॉलेजचा ऋतिक रोशन. नाहीतर कुणालला बघ कसा फुगा झालाय त्याचा. कुणाल म्हणतो, हो का? तेवढ्यात कुणालची नजर आदित्यच्या बाजूला उभी असलेल्या सलोनीकडे जाते. कुणाल म्हणतो, आदित्य, ही कोण आहे? आदित्य म्हणतो, अरे, आय एम सॉरी गाईज, मी तुमची ओळख करून द्यायचंच विसरलो. सलोनी, हा कुणाल आणि ही गार्गी, माझे कॉलेज फ्रेंड्स. ह्यांनी 4 वर्षापूर्वी लग्न केलंय. कुणाल जॉबसाठी सिडनीला असतो आपल्या फॅमिली सोबत. अँड धिस इज सलोनी, माय वाईफ. सलोनी म्हणते, अच्छा, नाईस टू मीट यू गाईज. गार्गी तिला मिठी मारते. गार्गी म्हणते, हे सलोनी, नाईस टू सी यू अँड हार्टली कॉंग्रॅच्युलेशन बथ ऑफ यू. कुणाल म्हणतो, अभिनंदन आदित्य. मग इकडे काय हनीमूनला आलात वाटते? आदित्य म्हणतो, हो, आय मीन नाही, ते ॲक्च्युली माझी एक मीटिंग होती इथे, सो तिचं अटेंड करायला आलो होतो. पण आई बोलली की सलोनीलाही फिरवून आण. त्यामुळे मग गार्गी म्हणते, अरे, लाजतोय काय एवढा? इट्स ओके. कुणाल म्हणतो, बट ऑन ए सिरियस नॉट, यू गाईज आर लुकिंग परफेक्ट विथ इच अदर, जस्ट लाईक मेड फॉर इच अदर, है ना गार्गी? बाय द वे, अरेंज मॅरेज और लव्ह मॅरेज? गार्गी म्हणते, नक्कीच लव्ह मॅरेज असणार. काय आदित्य? आय मीन, इतक्या सुंदर मुलीच्या प्रेमात कुणीही पडण्यास पाहता क्षणी पडू शकतो आणि आपल्या आदित्यला देखील हिच्याशी लव्ह अट फर्स्ट साईट झालं असणार. बरोबर बोलतीये ना आदित्य मी? आदित्य सलोनी एकमेकांना पाहतात. तसं पाहिलं तर गार्गीचं म्हणणं अगदीच बरोबर होतं. आदित्यच्या मनात सलोनी पहिल्या क्षणी भरली होती. कुणाल म्हणतो, मला वाटतंय ऑरेंज असणार. गार्गी, तुला आठवत नाहीये का? कॉलेजमध्ये हा तू सोडून बाकी मुलींकडे बघायचाही नाही. बिचाऱ्या मुली, कॉलेजच्या सगळ्या मुली ह्याच्यावर फ्लॅट असायच्या, पण हा एकीलाही भाव देत नसायचा. गार्गी म्हणते, ते तर आहेच. तुला माहितीये सलोनी, कॉलेजला हा मुलींमध्ये फक्त माझ्याशीच बोलायचा, ते पण मी कुणालची गर्लफ्रेंड होते म्हणून. आणि तेव्हाही तो इतका हँडसम दिसायचा की सगळ्या मुली माझ्या मागे पडल्या होत्या, आमची आदित्यसोबत सेटिंग करून दे म्हणून. कुणाल म्हणतो, पण आपला आदित्य मात्र स्वतःच्याच दुनियेत धुंद असायचा. कॉलेज, स्टडी आणि घर, बाकी काहीच नाही. सलोनी म्हणते, पण म्हणूनच तो आज जगभरात टॉप 5 बिझनेसमॅन मध्ये येतोय, नाही का? गार्गी म्हणते, दॅट्स राईट, वी आर रिअली प्राऊड ऑफ यू आदित्य. कुणाल म्हणतो, बरं, मग अजून किती दिवस आहात इथे तुम्ही? आदित्य म्हणतो, अरे, उद्याची फ्लाईट आहे आमची मुंबईला जाण्यासाठी. कुणाल म्हणतो, ओके, तर मी काय म्हणत होतो आदित्य, आमच्यासोबत इथे नेत्रा आणि साहिलही आलेत सुट्टीसाठी आणि आज न्यू इयरची पार्टी पण आहे. सो वे डोंट यू गाईज जॉईन अस? इट विल ये रिअली फन, दॅट्स से गार्गी. गार्गी म्हणते, या, नाईस आयडिया कुणाल. आदित्य म्हणतो, बट गाईज. कुणाल म्हणतो, काय यार, मित्रासाठी एवढं पण नाही करू शकत तू? वहिनी साहेब, तुम्ही तरी सांगा ना ह्याला, तुमचं नक्की ऐकल. सलोनी आदित्यकडे पाहते आणि आपल्या डोळ्यांनी संमती देते. आदित्य म्हणतो, ओके गाईज, वी विल कम फॉर द पार्टी. गार्गी म्हणते, दॅट्स ग्रेट, मी तुला ॲड्रेस व्हॉट्सअप करते.
सो बी देअर अट शार्प 9 PM. वी वे विल बी वेटिंग फॉर यू. सलोनी म्हणते शुअर गार्गी. कुणाल म्हणतो सो देन बाय गाईस, सी यू सून. गार्गी म्हणते बाय. आदित्य, सलोनी, कुणाल, गार्गी निघून जातात. आदित्य आणि सलोनी सुद्धा आपल्या रूमवर येतात. फ्रेश होऊन ते दोघेही सगळ्यांसाठी केलेली शॉपिंग एकमेकांना दाखवत असतात. तेवढ्यात सलोनी आदित्यसाठी घेतलेले गिफ्ट आदित्यला देत बोलते, आदित्य हे तुझ्यासाठी. आदित्य म्हणतो माझ्यासाठी. सलोनी म्हणते हो, ॲक्च्युली मला बघता क्षणी आवडलं, सो तुझ्यासाठी पॅक केलं. खोलून बघ ना, आवडते की नाही ते. आदित्य म्हणतो शुअर. आदित्य गिफ्ट खोलतो आणि त्यात एक शर्ट असतो. आदित्यला तो शर्ट खूप आवडतो. वाव, इट्स रिअली प्रिटी. आजच्या इव्हनिंगच्या पार्टीला मी हेच शर्ट घालणार. सलोनी म्हणते खरंच आवडलं ना तुला. आदित्य म्हणतो सलोनी मी का खोटं बोलू, खरंच खूप छान आहे शर्ट, थँक्यू. बरं मी पण तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं, बट आय डोंट नो तुला आवडेल की नाही. सलोनी म्हणते कसलं गिफ्ट. आदित्य सलोनीचं गिफ्ट तिच्या हातात देतो. सलोनी बॉक्स खोलून बघते तर ती थोडी आश्चर्य होते, कारण आदित्यने सलोनीसाठी गिफ्टमध्ये एक वन पीस घेतलेलं होतं. सलोनी तो वन पीस हातात घेऊन आदित्यकडे पाहू लागते आणि म्हणते वन पीस. आदित्य म्हणतो आवडलं नाही का गिफ्ट. सलोनी म्हणते आदित्य अरे मी आजवर कधी वन पीस घातलाच नाहीये रे, बट तिथे नाही ड्रेस होता अँड नाही साडी, सो तुझ्यासाठी हेच घ्यावं लागलं मला. बट इट्स ओके, तुला हा ड्रेस नसन आवडला आणि तसंही तू असं काही घालत नाही म्हटल्यावर राहू दे, नो इश्यूज. सलोनी ह्यावर काहीच बोलत नाही. आदित्यला एक कॉल आल्याने तो फोनवर बोलायला तिथून निघून जातो. सलोनी त्या वन पीसला एकटक पाहत उभी राहते. दुपारचं जेवण करून दोघेही थोडा वेळ एक झोप काढतात आणि सायंकाळी उठून पार्टीसाठी तयार होऊन लागतात. आदित्य सलोनीने दिलेलं शर्ट घालतो आणि त्यात तो खूपच हँडसम दिसत होता. सलोनी वॉशरूममध्ये तयार व्हायला जाते आणि काही वेळाने तयार होऊन बाहेर येते. आदित्यची नजर सलोनीवर पडते आणि तो तिला एकटक बघतच राहतो, कारण सलोनीने आज पहिल्यांदाच आदित्यने गिफ्टमध्ये दिलेला वन पीस घातला होता. आदित्यने आजवर सलोनीला ड्रेस आणि साडीतच पाहिलं होतं, पण आज तो सलोनीला पहिल्यांदाच वन पीसमध्ये पाहत होता. तो काही क्षण तिच्यात हरवूनच जातो, कारण ती त्या वन पीसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. आदित्यच्या तोंडून नकळतपणे तिच्यासाठी कॉम्प्लिमेंट निघते. आदित्य म्हणतो सलोनी यू लुकिंग सो ब्युटिफुल. आदित्यच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून सलोनी खूप खुश होती, पण ती जरा ऑकवर्ड सुद्धा फील करत असते. ती आपला ड्रेस सतत सावरत असते. तिला असं अवघडलेलं पाहून आदित्य तिला बोलतो सलोनी इफ यू डोंट फील कम्फर्टेबल देन इट्स ओके, यू कॅन चेंज इट. सलोनी म्हणते ॲक्च्युली आदित्य मला सवय नाही आहे ना ह्याची, त्यामुळे थोडं अनकम्फर्टेबल वाटतंय, बट असू दे, आय विल मॅनेज. आणि तसंही आज न्यू इयर पार्टी आहे, सो आय थिंक आजच्या पार्टीसाठी हेच सूट होईल. असं बोलून सलोनी चालू लागते, पण हाय हिल्समुळे तिला तिचा तोल जातो आणि ती पडणार. तेवढ्यात आदित्य तिच्या कमरेत हात घालून तिला सावरतो. त्याने आपला एक हात तिच्या कमरेवर ठेवलेला असतो तर दुसरा हात सलोनीच्या हातात असतो. काही क्षण दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. आदित्य म्हणतो यू ओके. सलोनी आदित्यपासून दूर होत मानेनेच हो बोलते. आदित्य म्हणतो ओके. असं बोलून आदित्य आपला हात पुढे करतो. सलोनी त्याच्या हाताकडे काही वेळ बघतच राहते आणि तीही आपला हात त्याच्या हातात देते. दोघेही टॅक्सीत बसत गार्गीने सेंड केलेल्या ॲड्रेसवर पोहोचतात. तिथे न्यू इयर पार्टीची छान अरेंजमेंट केलेली होती. कुणाल, गार्गी, आदित्य सलोनीचं स्वागत करतात. तिथे नेत्रा आणि साहिलही येतात. हे दोघेही आदित्यचे कॉलेज फ्रेंड्स असतात. नेत्रा आपल्या बॉयफ्रेंड्स नितीन सोबत आलेली असते, तर साहिल आपल्या बायकोसोबत आला होता. सगळेजण एकमेकांची ओळख करून देतात. नेत्रा म्हणते सो गाईज लेट्स स्टार्ट द पार्टी. म्युझिक चालू होतं आणि सगळे आपापल्या पार्टनरसोबत डान्स फ्लोअरवर डान्स करू लागतात. आदित्य सलोनी सुद्धा त्यांच्यामध्ये सामील होतात. थोडा वेळ डान्स करून साहिल म्युझिक ऑफ करतो. नेत्रा म्हणते हे साहिल, म्युझिक का ऑफ केलं, किती मजा येत होती ना. साहिल म्हणतो नेत्रा ह्याहून जास्त मजा आता येईल. कुणाल म्हणतो म्हणजे. साहिल म्हणतो गाईस आय हॅव अन आयडिया. आपण आता एक असा गेम खेळणार आहोत ज्यामध्ये आपल्याला समजेल की आपलं आपल्या पार्टनरवर किती प्रेम आहे आणि आपण आपल्या पार्टनरला किती चांगलं ओळखतो. राशी म्हणते बट गेम नक्की आहे तरी काय. साहिल म्हणतो इट्स सो सिम्पल. आपण 4 कपल्स आहोत राईट.
सो प्रत्येक कपलामधला एक पार्टनरच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाईल आणि बाकीचे लोक एका लाईनमध्ये उभे राहील आणि मग त्याला बंद डोळ्यांनी त्या लाईनमध्ये उभं असलेल्या आपल्या पार्टनरला अचूक ओळखायचे. कुणाल म्हणतो, बट हाऊ इट्स पॉसिबल? आय मीन असं कसं बंद डोळ्यांनी आपल्या पार्टनरला ओळखायचं? साहिल म्हणतो, हीच तर गंमत आहे कुणाल. ह्यातूनच तर कळेल की आपण आपल्या पार्टनरचा सहवास किती अनुभवतो. त्यामुळे डोळे बंद करून कुणाला जोडीदाराची उपस्थिती जाणवते ते पाहूया. गार्गी म्हणते, साऊंड्स इंटरेस्टिंग. सो लेट्स स्टार्ट. साहिल म्हणतो, सो लेट्स स्टार्ट विथ कुणाल अँड गार्गी. गाईज प्लीज कम हेअर. कुणाल गार्गी साहिल जवळ येतात. साहिल म्हणतो, सो तुमच्या दोघांपैकी कोण आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधेल? कुणाल म्हणतो, आय थिंक गार्गीने आपले डोळे बंद करून मला ओळखलं पाहिजे. साहिल म्हणतो, ओके देन. गार्गी, आर यू रेडी? गार्गी म्हणते, यस. साहिल गार्गीचे डोळे पट्टीने बंद करतो आणि तो कुणाल, आदित्य, नितेशला एका लाईनमध्ये उभं करतो आणि स्वतःही नितेशच्या बाजूला उभा राहतो. राशी तिच्याजवळ जाते आणि तिला गोल गोल फिरवून कुणालला शोधायला सांगते. गार्गी आपल्या बंद डोळ्यांनी कुणालला शोधण्याचा खूप प्रयत्न करते, पण ती चुकून निलेशला कुणाल समजून त्याचा हात पकडते आणि ती आऊट होते. त्यानंतर नेत्रा नितेशमध्ये नितेश आपले डोळे बंद करून नेत्राला शोधतो, पण तोही हारतो. नंतर साहिल राशीची बारी येते. राशीचे डोळे बंद करून साहिलला शोधायला सांगतात, पण तीही साहिलला अचूक ओळखण्यात अपयशी ठरते. आता आदित्य सलोनीची वेळ येते. आदित्य सलोनीला शोधण्यासाठी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधायला सांगतो. गार्गी सलोनीला घेऊन लाईनमध्ये उभी राहते. साहिल म्हणतो, मला नाही वाटत आदित्य सुद्धा सलोनीला ओळखू शकेल. आय मीन आपल्या लग्नाला इतकी वर्षे होऊन सुद्धा आपण आपल्या पार्टनरला नीट सेन्स नाही करू शकत. मग हे दोघे तर न्यूअरली मॅरिड कपल आहेत. कुणाल म्हणतो, लेट्स सी. कुणाल आदित्यला गोल गोल फिरवतो. आदित्य सलोनीला शोधण्यासाठी सुरुवात करतो. तो आधी राशीजवळ येतो, मग पुढे जाऊन गार्गी समोर येतो. परत तिला क्रॉस करून सलोनी समोर उभा राहतो. थोडा वेळ तो तिच्याजवळ थांबतो आणि परत पुढे जातो. सगळ्यांना वाटतं की तो ही सलोनीला ओळखण्यात हारलाय. तो नेत्रासमोर उभा राहतो, तिला एक स्माइल देतो आणि आपला हात पुढे करतो. सगळ्यांना वाटतं की तो नेत्राला सलोनी समजून तिचा हात पकडेल, पण काय आश्चर्य, तो सलोनीचाच हात पकडतो आणि तिला अचूक ओळखतो. सगळेजण टाळ्या वाजवून आदित्य सलोनीचं कौतुक करतात. आदित्य तसाच एक पाऊल मागे येऊन आपली पट्टी खोलतो आणि सलोनीला एक क्यूटवाली स्माइल देतो. सलोनीच्याही चेहऱ्यावर नकळत हसू येतं. गार्गी म्हणते, वाव आदित्य, तू तर तुझ्या सलोनीला अचूक ओळखलं. नेत्रा म्हणते, हो ना, मला तर वाटलं होतं की हा मला सलोनी समजून माझाच हात पकडते की काय. तू तर माझ्यासमोर थांबून 2 मिनिटं मला घाबरवलंच होतं रे. साहिल म्हणतो, बट आदित्य, तू कसं ओळखलं की हीच सलोनी आहे? आय मीन आम्ही बघ ना, कुणीच आमचे राईट पार्टनर ओळखू नाही शकलो, बट तू तर सलोनीला एकदम परफेक्ट ओळखलं. कुणाल म्हणतो, इसी को तो सच्चा प्यार कहते हैं मेरे दोस्त. जो अपनी मोहब्बत को उसकी सिर्फ एक आहट से भी पहचान लेता है. गार्गी म्हणते, यस, सो देन विनर ऑफ द गेम इज आदित्य सलोनी. बिग हँड फॉर देम. सगळेजण टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देतात. कुणाल म्हणतो, हे गाईस, लिस्टन टू मी. आता आदित्य सलोनीने हे प्रूव्ह केलंच आहे की ते बेस्ट कपल आहेत, तर त्यांचा एक छान असा रोमॅन्टिक डान्सही होऊ जाऊ देऊ. व्हॉट्स यू थिंक गाईस? सगळेजण मोठ्याने या. सगळेजण आदित्य सलोनीला डान्स फ्लोअरवर एक छान रोमॅन्टिक असा डान्स करायला फोर्स करतात. त्यामुळे आदित्य सलोनीही डान्स करायला तयार होतात. आदित्य आपला हात पुढे करतो. सलोनी सुद्धा वेळ न घालवता आपला हात त्याच्या हातात देते. दोघेही डान्स फ्लोअरवर जातात. नेत्रा एक रोमॅन्टिक सॉन्ग प्ले करते आणि आदित्य सलोनी त्या गाण्यावर थिरकू लागतात. ते दोघेही डान्स करताना एकमेकांमध्ये हरवून जातात. गाणं संपतं आणि सगळे टाळ्या वाजवून त्या दोघांचं कौतुक करतात. टाळ्यांचा आवाज ऐकून आदित्य सलोनी आपल्या सुंदर स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर येतात आणि सलोनी आदित्यपासून दूर होते. नेत्रा म्हणते, वाव गाईज, यू आर जस्ट अमेझिंग. व्हॉट ए डान्स मॅन, फॉबुलस. गार्गी म्हणते, हो ना, तुम्ही दोघे एक साथ किती क्यूट दिसता. तुमच्यात असलेली केमिस्ट्री ही दिसून येते काय रे कुणाल? कुणाल म्हणतो, यस गार्गी, यू आर ॲब्सोल्युटली राईट. यू both आर यू जस्ट मेड फॉर इच अदर गाईज. गॉड ब्लेस यू. आदित्य सलोनी एकमेकांनाच पाहत असतात. आज सगळेजण त्यांचं इतकं कौतुक करत होते, पण त्यांना हे माहीत नव्हतं की आदित्य सलोनी लवकरच डिवोर्स घेऊन
वेगळे होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या ह्या शुभेच्छा आदित्य सलोनीसाठी व्यर्थ ठरणार होत्या. नितेश म्हणतो, हे गाईज, इट्स बी रेडी फॉर द न्यू इयर काउंटडाऊन स्टार्ट. सगळेजण आपापल्या पार्टनर जवळ येऊन उभे राहतात आणि काउंटडाऊन सुरू करतात. हॅपी न्यू इयर. सगळेजण आपापल्या पार्टनरला मिठी मारून लिप्सवरती किस करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतात. पण आदित्य सलोनी मात्र तसेच उभे असतात. बाकी कपल्सला बेधुंद होऊन किस करताना पाहून ह्या दोघांना खूपच ऑकवर्ड फील होतं. त्या दोघांनाही एकमेकांना कसं विश करावं ते समजतच नसतं. ते दोघेही एकमेकांपासून आपली नजर चोरत असतात. कुणाल त्या दोघांना असं अवघडलेलं पाहून त्यांच्याजवळ जातो. हे आदित्य, नवीन वर्ष सुरू झालं, सलोनीला विश करतोयस ना? गार्गी म्हणते, अरे आमच्यासमोर काय लाजताय एवढं? वी ऑल आर फ्रेंड्स अँड इट्स नॉर्मल. नेत्रा म्हणते, आदित्य अजूनही तसाच आहे, एकदम लाजाळू. अरे आदित्य, सलोनी कधीपासून वाट बघतीये तुझ्या विशेषची. जस्ट विश हेअर. सगळेजण आदित्य सलोनीची खेचत असतात आणि त्यामुळे त्या दोघांना अजून कठीण जात होतं. कसं बसं आदित्य सलोनीला हक करून विश करतो. सलोनीही त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. साहिल मिश्किलपणे म्हणतो, आम्ही आहोत म्हणून मिठीवरच भागवलंस ना? आदित्य, नेत्रा चिडवत म्हणते, जाऊ दे ना साहिल, असेल बुवा त्यांचं अजून काहीतरी स्पेशल गिफ्ट जे सलोनीला आपल्यासमोर नसेल द्यायचं. गार्गी म्हणते, बस हा आता. खूप टांग खेचली बिचाऱ्या आदित्यची. बिचारा लाजून लाजून बघा किती गुलाबी झालाय ते. पुरे आता टिंगल करणं. सगळेजण हसू लागतात. कुणाल न्यू इयरचा केक घेऊन येतो. सगळेजण तो केक कट करून एकमेकांना भरवतात आणि शुभेच्छा देतात. थोडा वेळ सगळेजण छान गप्पा मारतात आणि झोपून जातात. आदित्य सलोनीही तिथेच झोपी जातात. सकाळ होते आणि सगळेजण उठून फ्रेश होतात. आदित्य सलोनीची मुंबईची फ्लाईट असल्याने ते आपल्या हॉटेलवर चेकआउट करायला येतात. चेकआउटची प्रोसेस कंप्लीट करून ते दोघं आपलं सामान घेऊन एअरपोर्टवर निघतात. कुणाल आणि साहिल त्यांना एअरपोर्टवर ड्रॉप करायला येतात. बाकीचे फ्रेंड्स आदित्य सलोनीला सी ऑफ करण्यासाठी आधीच एअरपोर्टवर पोहोचलेले असतात. आदित्य घरी फोन करून रिटर्न येत असल्याचं कळवतो. थोड्याच वेळात आदित्य सलोनीची फ्लाईट येते. ते त्या सगळ्यांचा निरोप घेऊन निघतात. मुंबईला येतानाही त्यांना दुबईवरून दुसरी फ्लाईट होती. काही तासांनी आदित्य सलोनीची फ्लाईट मुंबईच्या एअरपोर्टवर लँड होते. आदित्य सलोनीला पिक करण्यासाठी दिव्या आणि आदित्यचे बाबा आलेले असतात. आदित्यला बघताच दिव्या पडतच जाऊन त्याला मिठी मारते. सलोनीलाही ती मिठी मारते. आदित्यचे बाबाही त्यांचं स्वागत करतात. सगळेजण गाडीत बसून घरी जायला निघणार तेवढ्यात कोणीतरी मागून सलोनीचे डोळे आपल्या हाताने बंद करतो. सलोनीला काही क्षण समजतच नाही की कोण आहे, पण नंतर ती हाताच्या स्पर्शाने त्या व्यक्तीला ओळखतेच. सलोनी आनंदाने म्हणते, राज. राज म्हणतो, काय सलोनी तू मला दरवेळेस कसं ग अचूक ओळखतेस? सलोनी म्हणते, कारण दरवेळेस तू हीच ट्रिक यूज करतोस. कधीतरी काहीतरी नवीन सुद्धा करत जा रे. असं बोलून ती त्याच्या गालावर हळूच थप्पड मारते आणि त्याला मिठी मारते. आदित्य सलोनीला पाहतच राहतो. आज पहिल्यांदा त्याने सलोनीला इतकं मनमोकळं हसताना पाहिलं होतं. आणि सलोनीला असं दुसऱ्या कोणत्या तरी मुलाच्या मिठीत पाहून तो थोडा जेलस फील करत असतो. तो दिव्याकडे पाहतो तर तीही आपले खांदे उडवून त्या मुलाबद्दल काहीच माहीत नसल्याचा इशारा करते. सलोनी त्या मुलाच्या मिठीतून वेगळी होती. सलोनी म्हणते, राज, हे माझे सासरे आहेत. ही दिव्या माझी नणद आणि हा आदित्य. राज म्हणतो, लेट मी गाईज, माझे जिजू हे ना? राजच्या तोंडून जिजू शब्द ऐकून आदित्य थोडा आश्चर्यात होतो. सलोनी म्हणते, बाबा, हा राज, माझा मावस भाऊ, माझ्या छोट्या मावशीचा मुलगा, नागपूरला असतो. राज बाबांच्या पाया पडतो आणि आदित्यला मिठी मारतो. राज म्हणतो, नाईस टू मीट यू जिजू. कसे आहात तुम्ही? आदित्य म्हणतो, मी छान. तू कसा आहेस? राज म्हणतो, मी पण मजेत. सलोनी म्हणते, बरंच राज, तू इथं एअरपोर्टवर कसा काय? राज म्हणतो, अगं मी आधी तुमच्या घरी गेलो होतो तर तिथे कुलूप होतं. मावशी आणि काका त्यांच्या फ्रेंड सर्कल सोबत एका योगा कॅम्पसाठी गेलेत आणि त्यांनी सांगितलं की आज तू स्वित्झर्लंडहून रिटर्न येतीये, म्हणून म्हटलं तुला इथंच भेटावं. ॲक्च्युली माझी ट्रान्सफर झाली आहे मुंबईमध्ये, सो मी तुमच्याकडे राहणार होतो, पण आता मावशी काका येईपर्यंत हॉटेलवर राहतो. आदित्य म्हणतो, अरे हॉटेलवर कशाला? आपल्या घरी चल ना, तेही तुझंच घर आहे. काय बाबा, चालेल ना? बाबा म्हणाले, अरे म्हणजे काय, इवा येईपर्यंत तू आमच्या सोबतच राहा, मग ते कॅम्पवरून माघारी आले की जा त्यांच्याकडे राहायला. राज म्हणतो, पण काका? आदित्य म्हणतो, हे बघ राज, तू सलोनीचा छोटा भाऊ आहेस, म्हणजे माझ्यासाठीही तू माझ्या छोट्या भावासारखाच. त्यामुळे मी तुला एक मोठा भाऊ म्हणून रिक्वेस्ट करतोय. राज म्हणतो,
"अहो जिजू, रिक्वेस्ट काय त्या करताय तुम्ही?" "ठीक आहे, येतो मी." बाबा म्हणाले, "दॅट्स ग्रेट. लेट्स गो देन. तुझी आई सुद्धा कधीची वाट बघतीये तुमची." सगळेजण गाडीत बसून घरी जातात. घरी पोहोचल्यावर आदित्यची आई त्यांचं आरतीने ओवाळून स्वागत करते. आदित्य राजची आईशी ओळख करून देतो आणि त्याची गेस्ट रूममध्ये सोय करतो. थोडे दिवस अशीच निघून जातात. आदित्य राजची खूप काळजी घ्यायचा. तो राजला आपला छोटा भाऊच मानत होता. त्यामुळे त्याला काय हवं नको ते पाहायचा. सतत त्याची विचारपूस करत राहायचा. त्यामुळे नकळत का होईना त्याचं दिव्याकडचं लक्ष कमी झालं होतं आणि ह्याची जाणीव दिव्याला परकतेने जाणवत होती. हे सगळं आदित्यकडून मुद्दाम नाही पण नकळत होत होतं आणि त्याला अंदाजही नव्हता त्याच्या अशा वागण्याचा. दिव्याला चीड येतीये. राजची रूम दिव्याच्या रूमच्या बाजूलाच होती. एके दिवशी राज आपल्या रूममध्ये जात असताना दिव्या त्याला धडकते. खरं तर दिव्याचीच चूक असते. चालताना तिचंच लक्ष नसतं. ती आपल्या फोनमध्ये बघत चालत असते. पण ती उगाच राजला ओरडते. राजही दिव्याचा ओरडा गुपचूप ऐकत असतो आणि तिला स्माईल देत असतो. त्याला असं गालातल्या गालात असताना पाहून दिव्याला त्याची अजून चिड येते आणि ती रागातच आपल्या रूममध्ये जाते. खरं तर दिव्याला राजचं त्यांच्या घरी राहणं आवडलं नव्हतं. कारण जेव्हापासून तो त्यांच्याकडे राहायला आला होता तेव्हापासून आदित्यचं सगळं अटेन्शन त्यालाच मिळत होतं. त्यामुळे दिव्या जेलस फील करत होती आणि ती आदित्यच्या वागण्याचा राग न कळत राजवर काढत होती. विनाकारण ती त्याच्याशी भांडायची. छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांच्याशी ॲग्रीमेंट करत बसायची. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला टोकायची. पण राज मात्र तिला काहीच बोलत नव्हता. कारण तो दिव्याच्या प्रेमात पडला होता. हो, प्रेमातच. त्या क्षणी जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा पाहिलं होतं एअरपोर्टवरती. पण दिव्या तर त्याच्यावर प्रेम करणं लांबचीच गोष्ट. ती तर त्याला खपवूनही घेत नव्हती. तिला तो आपल्या नजरेसमोर सुद्धा नको हवा असायचा. तिला त्याच्यावर राग काढण्यातूनच फुरसत मिळत नव्हती. तर ते प्रेम करण्याचा विचार तिच्या डोक्यात येणार तरी कसा होता? राजला माहीत असतं एवढा त्याला अंदाज आलाच होता की दिव्या अशी का वागतीये. कारण ती रागाच्या भरात राजला खूपदा बोलून गेली होती. ज्यातून हे स्पष्ट होत होतं की राजला मिळत असलेल्या आदित्यच्या अटेन्शनमुळे दिव्याला ही घालमेल होती. त्यामुळे तो तिला आपल्या फिलिंग्सबद्दल सध्या न सांगण्याचाच निर्णय घेतो आणि योग्य वेळ येण्याची तो वाट पाहू लागतो. थोड्या दिवसांनी सलोनीची आई बाबा मुंबईला परततात आणि राज तिकडे शिफ्ट होतो. खरं तर त्याला दिव्यापासून दूर जाण्याची बिलकुल इच्छा नसते. पण बहिणीच्या सासरी असं राहणं त्याला पटत नव्हतं. म्हणून तो तिथून निघून जातो. दिव्या सोडून सगळे त्याला तिथे राहण्यासाठी फोर्स करत असतात. पण राज तयार होत नाही. त्याने आपल्या प्रेमळ स्वभावाने सगळ्यांचं मन जिंकलं होतं. सगळ्यांच्या हृदयात त्याने आपली जागा बनवली होती. पण तिचं मन त्याला जिंकायचं होतं. तिचं मन मात्र तो जिंकण्यात अपयशी ठरला होता. त्याने दिव्याच्या गैरसमज दूर करण्याचा खूपदा प्रयत्न केला. पण त्याला ते जमलंच नाही. उलट ती त्याच्या अजूनच तिरस्कार करू लागली. राजच्या जाण्याचं दुःख सगळ्यांना झालं होतं. फक्त दिव्याला सोडून. तिला मात्र आपण जगच जिंकले असं वाटत होतं. ॲक्च्युली तिचंही बरोबर होतं. जो भाऊ कालपर्यंत फक्त आपलेच लाड करत होता, तोच भाऊ आता आपल्या वाटणीचं प्रेम, वेळ, अटेन्शन दुसऱ्या कुणाला तरी, ते पण कुण्या दुसऱ्याच्या भावाला देत होता. ह्याचा त्रास तिला सहन होत नव्हता. राज सलोनीच्या घरी शिफ्ट तर झाला होता, पण त्याचं आदित्यच्या घरी रोज जाणं येणं व्हायचं. आदित्यच्या घरी येण्याची निमित्त नेहमी वेगवेगळी असायची. पण त्याचं रोज तिथं येण्यामागे खरं कारण मात्र एकच होतं. दिव्या. दिव्याची नुसती एक झलक पाहण्यासाठी तो आदित्यच्या घरी येत असे. सलोनीच्या नजरेतून ही गोष्ट काही सुटत नाही. ती एके दिवशी राजला स्पष्टपणे विचारतेच. राज, काय रे तू दररोज इकडे येतो मला भेटायला, पण तुझं तर माझ्याकडे काहीच लक्ष नसतं. बघाव तेव्हा दिव्यालाच पाहत असतोस. राज म्हणतो, नाही सलोनी, असं काही नाहीये. ते मी. सलोनी म्हणते, राज, लोक खोटं बोलताना अशी बावरतात आणि तुला माझ्याशी खोटं बोलता येतच नाही. त्यामुळे खोटं बोलण्याचा प्रयत्नही तू करू नकोस. राज म्हणतो, नाही न ग सलोनी, मी खोटं नाही बोलत आहे. सलोनी म्हणते, मग राज, मला एक गोष्ट खरं खरं सांगशील? राज म्हणतो, कोणती? सलोनी म्हणते, राज, तुला दिव्या आवडते ना? सलोनी बोलणं ऐकून राज आश्चर्य होतो. राज म्हणतो, तुला कसं समजलं? आय मीन, सलोनी म्हणते, भाऊ आहे तू माझा आणि तुझ्या चेहऱ्यावर साफ साफ दिसून येते की तुझं तिच्यावर किती प्रेम आहे ते. ह्यावर राज काहीच बोलत नाही. तो आपली मान खाली घालून लाजत असतो. सलोनी म्हणते, अरे लाजतोस काय? तुझ्या मनातल्या दिव्याला कधी सांगणार आहे की मी बोलू तिच्याशी? राज म्हणतो, नको सलोनी, आत्ताच नको तिला सांगायला. सलोनी म्हणते, का? राज सलोनीला तिच्याबद्दल सगळं सांगतो. आदित्यचं त्याला मिळणार अटेन्शन, त्यामुळे तिची होणारी घालमेल,
आणि त्याचा तिचा वागण्यावर होणारा परिणाम. राज म्हणतो, म्हणून मी बोलतोय, योग्य वेळ आली की मी स्वतः सांगेन तिला. सलोनी सुद्धा राजच्या निर्णयाशी सहमत होते. काही दिवस असेच निघून जातात. आदित्य आपल्या ऑफिसमध्ये काम करत असतो. तेवढ्यात त्याला एक फोन येतो. आदित्य म्हणतो, गुड मॉर्निंग हर्ष, बोल ना, कसा आहेस? आणि आज कशी काय माझी आठवण आली? बँकेच्या कामातून वेळ मिळाला ना का मला फोन करायला? हर्ष म्हणतो, अरे मी ठीक आहे आदित्य. ॲक्च्युली आता इयर एंड असल्याने मी तुझ्या फॅमिली मेंबर्सचे ट्रान्सफर डिटेल चेक करत होतो. तर त्यात मला जरा डाऊट आला म्हणून तुला कॉल केलाय. आदित्य म्हणतो, कसला डाऊट? हर्ष म्हणतो, मला तुला विचारायचं होतं की दिव्या जे अकाउंट यूज करते त्याचे डिटेल्स माहीत आहेत का तुला? आय मीन तिचं बँक स्टेटमेंट कधी चेक करतोस का तू? आदित्य म्हणतो, नाही रे हर्ष, मी कधी चेक नाही केलं. आय मीन तुला तर माहिती आहे मी तिच्या अकाउंटला दर महिना अखेर काही अमाऊंट ट्रान्सफर करत असतो. पण ती त्याचा कुठे आणि कसा यूज करते तिकडे मी नाही लक्ष देत. पण तू आज मला असं का विचारतोयस? काय झालंय नक्की? हर्ष म्हणतो, ॲक्च्युली आदित्य, दिव्याचे ट्रान्सफर डिटेल्स मी चेक केलेत. तर तिने लास्ट मंथमध्ये आपल्या अकाउंटमधून खूप सारी कॅश विथड्रॉल केली. आदित्य म्हणतो, अरे ठीक आहे ना मग, एवढं काय त्यात? तिला कॉलेजसाठी किंवा शॉपिंगसाठी लागले असतील पैसे. तू पण ना, आता ती पैसे खर्च नाही करणार तर अजून कोण करणार? हर्ष म्हणतो, आदित्य, अमाऊंट छोटी असते तर मीही लक्ष दिलं नसतं. बट इट्स ए बिग अमाऊंट अँड आय डोंट थिंक तिने ही अमाऊंट कॉलेज किंवा शॉपिंगसाठी काढली असेल. आदित्य म्हणतो, किती कॅश विथड्रॉल केली आहे तिने एवढी? हर्ष म्हणतो, इट्स अराउंड 8 लाख. आय मीन तिने प्रत्येक आठवड्यात 2-2 लाख रुपीज विथड्रॉल केली आहेत. एकाच महिन्यात एवढी मोठी रकमेची गरज तिला का बरं पडली असेल? आणि तिने हे पैसे तुला विचारून किंवा सांगून काढलेत का की न सांगताच? हे मला विचारायचं होतं. सो आय जस्ट वॉन्टेड टू अक्स की तुला माहीत आहे का ह्या ट्रान्झॅक्शनबद्दल? आय मीन इतकी मोठी रक्कम तिला कशाला लागली असेल? एक वेळ 2-3 लाखाची गोष्ट असते तर मीही तुला त्रास दिला नसता. बट एवढी जास्त रक्कम बघून मला थोडं विचित्र वाटलं म्हणून म्हटलं तुझ्या कानावरती टाकावं. हे बघ आदित्य, मी जरी ह्या बँकेत मॅनेजर असलो तरी तुझा चांगला मित्र आहे आणि दिव्या मलाही माझ्या छोट्या बहिणीसारखीच आहे. सो ती जर चुकीच्या वाटेकडे जात असेल तर आर यू गेटिंग ना आधी? वॉन्ट आय एम ट्राईंग टू से. बिकॉज आजकालची मुलं कसलाच विचार न करता चुकीचा मार्ग निवडतात. आणि मला मनापासून वाटते की दिव्याचंही असंच काहीच होत असेल तर तिला आपण वेळेत अडवलेलं पाहिजे. आय होप यू विल अंडरस्टँड मी. आदित्य म्हणतो, यस आय एम, डोंट वरी. मी बोलतो तिच्याशी, पण मला नाही वाटत तिने पैसे चुकीच्या कामासाठी वापरले असतील. बट तरी मी एकदा विचारून कन्फर्म करतो. अँड थँक्स मला इन्फॉर्म केल्याबद्दल. मी तिच्याशी बोलावून तुला कळवतो. हर्ष म्हणतो, माय प्लेशर. बरं मी ठेवतो फोन. आणि हो, बाकी लीगल प्रोसेस लवकरच पूर्ण होईल. सो डोंट वरी अबाउट दॅट. बाय, टेक केअर. आदित्य म्हणतो, बाय. आदित्य फोन ठेवतो आणि तो आपल्याच विचारात हरवून जातो. कशासाठी दिव्याने एवढी मोठी रक्कम काढली असेल? काय उत्तर देईल दिव्या आदित्यला? आणि नेमकं काय आहे दिव्याच्या मनात? तर जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. आणि आजचा हा भाग कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील भागात. आणि हा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. असाच भरभरून प्रेम देत राहा आणि